देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा विराजमान झाले। अद्याप महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे। मात्र असं असलं तरी मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आले। आपल्या सरकारची पुढील दिशा कशी असेल याबाबत सोमवारी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट दिशा दिली आहे। पाहूया या रिपोर्टमधून। मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आले। अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सर्व प्रधान सचिवांची बैठक घेत सरकारची दिशाही स्पष्ट केली। आगामी 100 दिवसाचा कार्यक्रम सादर करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक विभागाला दिले। त्याचबरोबर राज्यामध्ये 1.5 लाख नोकर भरतीची प्रक्रिया राबवण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी दिल्या। मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला महत्त्वाचे आदेश। प्रत्येक विभागांनी 100 दिवसांचा कार्यक्रम सादर करावा। पारदर्शकता, गतिशीलता आणि प्रामाणिकता यावर अधिक भर द्या। 1.5 लाख नोकर भरतीची प्रक्रिया राबवा। आपले सरकार पोर्टल नव्यानं पूर्ण क्षमतेने सुरू करा। सर्व सरकारी पोर्टल, संकेतस्थळ हे RTI फ्रेंडली करा। नवनियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून पदस्थापना देण्याचे आदेश। तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून अडचणी दूर करा। केंद्र सरकारचा पुरेपूर वापर राज्याच्या प्रगतीसाठी करून घ्या। दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून स्वतंत्र कक्ष उभारा। वॉर रूम आणखी कार्यक्षम करून नव्याने रचना करण्याचे आदेश। जनता दरबार, लोकशाही दिन कार्यक्रम वेगाने हाती घ्या। लोकांना शक्य तितक्या सेवा घर बसल्या मिळतील यावर सुद्धा भर द्या। विकासाचं विजन असलेली भूमिका आहे आणि ज्याप्रमाणे मोदी सरकारने, माननीय पंतप्रधान मोदीजींनी पंतप्रधान पदावर आरूढ होताना 100 दिवसाचा देशाच्या विकासाचा कार्यक्रम तयार केला आणि तो कार्यक्रम पूर्ण केला। मोदी 30 पुस्तक आमच्याकडे आलाय 100 दिवसाचं। माननीय देवेंद्रजी सुद्धा या भूमिकेत आहे आणि 100 दिवसाचा टास्क कार्यक्रम तयार करून, टार्गेटेड कार्यक्रम तयार करून सर्व विभागाचा। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे पंतप्रधान झाल्यानंतर एक टाइम बाउंड विकासाचा, प्रगतीचा त्या ठिकाणी रोडमॅप बनवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिल्या। तशाच पद्धतीनं महाराष्ट्रातले प्रश्न, महाराष्ट्रातला विकास, किंबहुना गरिबाच्या कल्याणाच्या योजना या त्या ठिकाणी कशा पद्धतीनं पुढे नेणार आहोत या संदर्भात 100 दिवसाचं नियोजन या ठिकाणी करावं अशा प्रकारसाठी देवेंद्रजींनी बैठक त्या ठिकाणी घेतली। राज्याच्या विकासाचं विजन असलेला नेता अशी फडणवीस यांची प्रतिमा आहे। यांच्या या प्रतिमेचा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला फायदा झालाय। आता आर्थिक आघाडीवर महाराष्ट्राला नंबर 1 ठेवण्याची कसरत त्यांना करावी लागेल। ही जबाबदारी पार पाडण्यासाठी अनुभव आणि क्षमता याबाबतीत फडणवीस सरस आहेत। मुंबईच्या MMR रिजनच्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागामध्ये पोचायला लेस दॅन 1 आवर, 59 मिनिट्सपेक्षा कमी लागले पाहिजेत। त्याच्याकडे आम्ही आता पुढे जातो आहोत। 375 किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क आपण तयार करतो। आपल्याला पहिल्यांदा 11 वर्ष लागले 11 किलोमीटर मेट्रोला, आता आपण 50 किलोमीटर डेडिकेट करून टाकली। कारण मुंबईकरांचे दिवसातले 3-4 तास हे कम्युटेशनमध्ये जातात। त्यांना जीवनामध्ये 3 तास तरी जास्तीचे मिळतील, आपल्या परिवारासोबत मिळतील किंवा एक प्रकारे क्वालिटी टाइम त्यांना त्या ठिकाणी मिळेल। देवेंद्र फडणवीस हे प्रशासकीय कौशल्य आणि स्वच्छ प्रतिमेसाठी ओळखले जातात। 2014 ते 2019च्या कालावधीत मुख्यमंत्री असताना त्यांनी आर्थिक वाढ आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी धोरण राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती। मुंबईतील मेट्रो मार्गाचा झालेला विस्तार, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, ईस्टर्न फ्रीवे यामुळे मुंबई तसंच राज्यांमधील नागरिकांचं आयुष्य सुद्धा गतिमान झालंय। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांचा आगामी कार्यकाळ सुद्धा विकास प्रकल्प, शेतकरी कल्याण आणि शहरी पायाभूत सुविधांना प्राधान्य देणारा असेल अशी आशा करूया। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।